गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये कोणी रस्त्यावर दूध ओतले, कोणी रास्ता रोको केला, कोणी टायरे जाळली तर कोणी भाजीपाला फेकला। मात्र बार्शी तालुक्यातील ज्योतिबावाडी शेतकऱ्यांचे आगळेवेगळे आंदोलन करीत चक्क स्मशानात सरण रचून त्यावरती मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस दुधाभिषेक केला। काय सरकारनं कांद्याला भाव दिला नाही, तुरीला भाव दिला नाही आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करेनात म्हणून शेतकऱ्याला हा उद्रेक आहे। शेतकऱ्याच्या यांना जर व्यथा कळत नव्हत्या तरी शेतकऱ्याची पहिल्यांदा सत्तेवर येताना शेतकऱ्याला लबाड बोलून सत्तेवर आले। आम्ही कर्जमाफी करतो म्हणले, तुमचा 7 कोरा करतो म्हणले, स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणले, शेतकऱ्याची दिशाभूल केली। हेच मुख्यमंत्री लातूरच्या सभेत बोलत होते की सोयाबीनला 4,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, 4,000 मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला 7 कोरा झाला पाहिजे। आज हेच मुख्यमंत्री शेतकऱ्यामध्ये फूट पाडायलेत, शेतकऱ्या संघटनेमध्ये वेगवेगळे विभाजन करायलेले आहेत। शेतकऱ्याला जो संघटनेचा मोठा मोर्चा झाला सुरवर्षी त्याला कुठल्या तर मंत्रिपदाची आशा लावून तो शेतकरी संघटना हाणून पाडायला होता, म्हणून हा आमचा उद्रेक आहे मुख्यमंत्र्यावर। संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संप सुरू असल्याने विविध आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्ताव्यस्त होऊन गेला आहे। आंदोलनाचे प्रकारही अनेक असल्याने आंदोलनाच्या दिशा वेगवेगळ्या झाल्या। दरम्यान ज्योतिबाची वाडी येथे शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करीत स्वामीनाथन आयोग लागू करावा, हमी भाव, कर्जमाफी, शेतकरी पेन्शन, मोफत वीज आदी मागण्या मांडल्या। सकाळी गावात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नागझरी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी सरण रचले। त्यावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ठेवून त्यास कांदा व टोमॅटोचा हार घालण्यात आला। 5 शेतकऱ्यांनी नदीमध्ये स्नान करून सरणाला प्रदक्षिणा मारली। त्यानंतर ब्राह्मणाच्या साक्षीने मंत्रपठण करून फुलाऐवजी कांदे, वांगी, टोमॅटो, बटाटे वाहण्यात आले। शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुधाभिषेक करून निषेध व्यक्त केला व मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी लाभावी आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा असे साकडे विठ्ठलाला शेतकऱ्यांनी घातले। प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी, महालय टीव्ही, बार्शी। दोस्तों सब्सक्राइब करो और प्रेस करो इस घंटे को ताकि आप देख पाए वीडियोस सबसे पहले।